असता तर महिलांनी काय काय मागितलं असतो हा? किती सातबारी मागितले असते ना. विश्वाचा मालक जिचा भाचा आहे, मागती काय पण पाहिजे ते देऊ शकला असता. भारत देशाची केलंच होतं, भारताचं मालकच होते ते. पांडवांना गादीवरती बसवलं ना, पाहिजे ते दिलं असतं, पण मागितलं नाही. नाही पण माग ना. त्यावेळेस कुंती मातेचे उद्गार आहेत, देवा तुला द्यायचंयच ना, जगातली सगळी दुःख माझ्या पदरात टाक, जगातली सगळी दुःख माझ्या पदरामध्ये टाक. त्यावेळेस भगवान सांगतात, आत्या तू काय आतापर्यंत कमी सोचलंस का? आताचा भाचा म्हणतो, आत्या सही जर देणारा असेल ना तरच आत्या, नाही तर आत्याला प्रवेश नाही आहे ना आता. अरे विश्वाचा मालक समोर आहे. भगवान सांगतात आपल्या आत्याची कहाणी, अरे आतापर्यंत तू काय कमी दुःख सोचलीस का? कमी नाही सोचलंस. काय काय केलंस? अरे जन्म झाला तेव्हापासून तुझ्या पाठीमाग तुझी इच्छा नसताना तुझ्या वडिलांनी तुला कुंती भोज नावाच्या राजाला दान करून टाकलं, दत्तक देऊन टाकलं. तुझी परवानगी नाही, काय नाही. सोन्यासारखी लाडकी असणारी तू त्यांची लेक आहेस. तुझ्या मनाविरुद्ध पहिली घटना. दुसरी गोष्ट, ज्या कुंती भोज राजाच्या घरी आलीस, तुझं नाव पूर्वीचं पृथा म्हणून तुला संबोधलं जायचं, ओळखलं जायचं. तुझ्या नावामध्ये बदल केला. कुंती नावानं तुला सगळे ओळखू लागले. दुर्वासांसारख्या महान साधूची तू त्या ठिकाणी सेवा केली. रात्रीचे 2-2, 3-3 वाजता पाहिजे तेवढा ललकारी द्यायचे. तू त्यांच्या सेवेला तत्पर राहिलीस. त्यांचा आशीर्वाद मिळाला. तू शुरांची वीरांची जननी होशील. इतकं सहन केलं. सगळं काही सहन करत असताना त्यांच्या मंत्राच्या माध्यमातून कुमारी अवस्थेमध्ये पोरग झालं. कर्ण नावाचा मुलगा झाला. जन्म झाल्याबरोबर त्याला पाण्यामध्ये तुला सोडून द्यावं लागलं. वनवासामध्ये असताना तुझ्या पतींचं जाणं झालं. बरं, पती मिळाला तुझ्या जीवनामध्ये. तुझं ऐश्वर्य एका बाजूला, त्यांचं सौंदर्य आणि तुझं सौंदर्य किती तफावत होती. संपूर्ण अंग पांढरे. पंडू नावाचा रोग त्या राजाला झालेला आहे. पंडू राजाशी तुझा विवाह झाला. तुझी परवानगी नाही, तुला विचारलं नाही. इतकं काही सहन करत करत आलीस. पर पतीचंही सौभाग्य तुझ्या जीवनामध्ये पूर्ण आयुष्यभर लाभलं नाही. वनवासामध्ये असताना त्यांना किंदम ऋषींच्या शापाच्यामुळे त्यांना जावं लागलं. इतकं काही सहन केलं. मुलांचा संपूर्ण वनवास तू पाहिलास. द्रौपदी सारखी देखणी आणि सुंदर आणि चांगली सून तुला मिळाली, पण तिच्याही जीवनामधली घटना, दुःशासनाने केसाला धरून त्या ठिकाणी तिला आणलं. सगळा छळ तुझ्या उघड्या डोळ्याने तू पाहिला. आतापर्यंत इतकी दुःख, लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला पांडवांना, हे सगळं तुझ्या उघड्या डोळ्याने पाहिलं. इतकं काय आतापर्यंत सहन केलं. एवढी दुःख, जगातली सगळी दुःख आतापर्यंत तुझ्याच वाट्याला होती असं वाटतंय का त्या? पण आता तरी सुद्धा म्हणतीस की मला दुःखच पाहिजेत. त्याच्यावरती भगवंताचं उत्तर आहे, कुंती मातेचं उत्तर आहे भगवंताला दिलेलं. हो देवा, दुःखच पाहिजेत. म्हणले का बरं आत्या दुःख का मागती? त्यावेळेस कुंती माता सांगते, दुःख मागण्याचं एवढंच कारण आहे, आता फक्त काही दिवस झालेत धर्मराजा या भारत देशाचा मालक झाला, हस्तिनापूरच्या गादीचा मालक झाला. जेव्हा देवा आमच्याकडे काहीच नव्हतं, जेव्हा दुःखामध्ये होता ना, तू रात्रंदिवस आमच्या पाठीमागं उभा होतास. आणि आता कुठंतरी सुख आलं, आणि जे सुख आल्यानंतर तू जर आमच्यापासून जात असतील तर ते सुख तरी काय कामाचं? काहीच नको. दुःख याच्यासाठी दे, कारण ज्या ज्या वेळेस आमच्याकडे दुःख उभी होती, ज्या ज्या वेळेस आम्हाला दुःख होती, त्या त्यावेळेस तू आमच्या पाठीमागं उभा राहिला. आणि दुःखामध्ये जर तू येत असशील तर ते दुःख नसून ते सुख असतं, कारण तिथं तू असतोस ना. म्हणून जगातली सगळी दुःख माझ्या पदरामध्ये टाक, अशी मागणारी कुंती माता आहे. चला, म्हणून तर बोललं जातं ना, जब कोई नहीं आता मेरे कान्हा आते, जब कोई नहीं आता मेरे कान्हा आते, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, जब कोई नहीं आता मेरे शाम आते, मेरे दुख के दिनों में वो. म्हणून माणसाचं सुद्धा तसंच आहे हो. सुखामध्ये माणसाला नातेवाईक आठवतात, पण दुःखामध्ये मात्र देव आठवत असतो. म्हणून महाराजांनी घेतलेला अभंग मी तेव्हाच तो इतका हृदयामध्ये बसला. अर्जुनाचा सुद्धा उद्गार आहे, देवा काहीच नाही. तुकोबराय सुद्धा तेच म्हणतात, सर्व संगी विटाला तू
एकला आवडशी. इतकं सुंदर चिंतन महाराजांनी उत्तम नगरला मांडलं होतं. काही काही वाक्यांचा, काही काही गोष्टीचा इतका परिणाम हृदयावरती होत असतो. म्हणून मोठी माणसं मोठी असतात, मोठ्याची वाक्य सुद्धा मोठी असतात, जीवनाला कलाटणी देणारी मोठ्याची वाक्य असतात. असो, कोणती माता परमात्म्याकडे दुःख मागते. आज तुकोबाराय म्हणतात, माझ्या अगोदरच्या 7 पिढ्या देवा तुमच्या सेवेमध्ये, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, एवढं सगळं तेव्हा मागायचे, मला भरपूर काही मागायचे. महाराज सांगतात, तेव्हा तुला जर द्यायचंच असेल ना, म्हणतात ना, वारकऱ्याच्या वैष्णवाच्या घरातला मला नाहनीतला किडा केलं तरी चालेल, संताच्या दारातला कुत्रा केलं तरी चालेल, द्यायचंच असेल ते देवा हे सगळं मला दे. आणि आज जर तुला काही द्यायचं असं वाटत असेल ना, एक तर तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमच्या भक्ताचा, तुमच्या दासाचा एक तर दास करा. नाहीतर या जन्मामध्ये जशी तुमची देवा सेवा मला मिळाली ना, तर आज माझी एक आस आहे की तुम्ही मला त्या ठिकाणी तुमचा दास करून घ्यावं. अभंगाचं पहिलं. हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची एक तर दास्यत्व करावं संताचं, महात्म्यांचं दास्यत्व करावं, आणि एक तर देवाचं. भगवंत स्वतः भागवतामध्ये सांगतात, नाथ भागवतामध्ये एक सुंदर ओवी आली, मी अथवा माझे संत संगती होईल जासी प्राप्त,
ते मज पावले निश्चित संदेह येथन धरावा. मी अथवा माझ्या संताची जर संगती केली तर उद्धवा तू तिथपर्यंत येऊन पोचशील. माझ्यापर्यंत पोचायचा असेल तर माझी अथवा माझ्या संताची जर संगती केली. का बरं? साधूची संगती का? साधूशी सद्भावे शरण रिघाल्या नुरे जन्म मरण. या लागी शरणागत्या शरण साधू एक. नाथ भागवत. जशी जोमज होय अनन्य शरण तशीच ओवी आहे. साधूंच्या जीवनामध्ये साधूंना शरण का जायचं? महाराज मोठमोठी माणसं साधूंना शरण गेली. तुम्हाला मुद्दा माहिती आहे पण तरी सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करतो की कदाचित संतराज योगीराज गंगागिरी महाराज जर जोग महाराजांना एक वाक्य बोलले नसते तर महाराष्ट्रामध्ये वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली नसती. वाक्य एक होतं. जोग महाराज पुण्यामधले प्रसिद्ध पैलवान होते, महाराष्ट्रातले पैलवान होते. त्यांचा सगळा इतिहास नाही पण थोडक्यामध्ये सांगतो. पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला नगरकर नावाची तालीम आहे. त्या नगरकर तालमीमध्ये ती तालीम त्यांचीच. तो परिसर जागा भरपूर आहे त्यांची त्या ठिकाणी. आजही जोग महाराजांचा नगरकर तालमीमध्ये फोटो आहे. जर आपण गणपती उत्सवाला येणार असेल तर जरूर नगरकर नावाची ती तालीम पहा. त्याच्या बाजूला आमची शुक्रवार पेठ. त्या शुक्रवार पेठमध्ये चिंचेची तालीम. शेकडो पैलवान त्या ठिकाणी आज आमच्या त्या तालमीमध्ये घडतात. त्या नगरकर तालमीमध्ये जोग महाराज पैलवानकी करत होते. प्रचंड बलदंड, 6.25 फूट उंची आहे, 100-125 किलो वजन आहे. प्रचंड रात्रंदिवस मेहनत केली. असं म्हणतात, जोग महाराजांच्या चरित्रामध्ये सांगितलं जातं, पंढरपूरला आखाडा भरला होता. त्या आखाड्यामध्ये कुणी मानसिंग नावाचा पैलवान पंजाब प्रांतामधून आला होता. कुस्ती क्षेत्रावरती बोलायला सांगितलं तर मी भरपूर वेळ बोलू शकतो बरं. हा तुम्हाला कळलं असेल माझ्या वजनावरनं. झालं असं, त्या मानसिंग नावाच्या पैलवानला जोग महाराज म्हणजे अनेक आखाड्यातल्या लहान मोठ्या कुस्त्या झाल्या. त्या कुस्त्या संपल्यानंतर आखाड्यामध्ये शेवटला मोठ्या कुस्त्या होत असतात. आता महाराष्ट्रातले सगळे नामवंत मल्ल त्या ठिकाणी आले होते. पण पंजाब प्रांतामधनं मानसिंग नावाचा जो मल्ल होता तोही तितका 6.25 फूट उंचीचा, 100-125 किलो वजनाचा, प्रचंड देखणा, गोरा पान, पंजाब प्रांतातला तो पैलवान त्या ठिकाणी आलेला. आखाड्यामध्ये फिरवलं जात होतं. याच्याशी कोण 2 हात करील का विचारलं जात होतं. पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही मल्लाचं धाडस होत नव्हतं. पण कुणीतरी जुनी जाणती त्या काळची महाराष्ट्रातली पुण्यातली मंडळी एकत्र आली. खालून चिठ्ठीवरती लिहून दिलं, पांडुरंग जोग यांचे धाकटे बंधू या ठिकाणी विष्णू जोग उपस्थित आहेत. पुण्यावरनं ते या ठिकाणी कुस्तीसाठी आलेले आहेत. नाव देऊन टाकलं पंजाबचा मानसिंग आणि पुण्यामधनं विष्णू जोग यांची कुस्ती त्या ठिकाणी आखाड्यामध्ये शेवटची कुस्ती होईल. त्यावेळेस विष्णू जोग नावाचं ते पोरग, असं समजा एकेरी भाषेमध्ये महात्म्याला बोलू नये, ते इतिहास सांगतोय म्हणून बोलतोय. आखाड्यामध्ये शेवटची कुस्ती पुकारण्यात आली. पंजाब विरुद्ध आता महाराष्ट्र आहे. आता महाराष्ट्रातल्या कुस्ती राहिली नव्हती. आता पंजाब विरुद्ध महाराष्ट्र झालं होतं आणि महाराष्ट्राच्या वतीनं विष्णू जोग नावाचा पहिलवान त्या पंजाब प्रांतामधल्या मानसिंगशी 2 हात करील हे आखाड्यामध्ये कुस्ती पुकारली. त्यावेळेस माहिती नव्हतं विष्णू जोग महाराजांना की आपली कुस्ती तिथं पुकारलेली आहे. किंवा आपली कुस्ती पुकारल्यानंतर कानावरती आवाज आल्यानंतर आता काळजामध्ये धडधड धडधड होऊ लागली. कारण ज्यांनी लांगलंगूट केले त्याला माहिती असतं, सोपं नाही ते एवढं. आता महाराष्ट्राची लाज राखण्याकरता त्या ठिकाणी उभं तर राहावं लागेल. कुस्तीची तयारी झाली, लांगलंगूट झालं. 2ही पैलवान त्या ठिकाणी आखाड्यामध्ये आलेले आहेत. सुरुवातीची सलामी झाली. सलामी झाल्यानंतर कुस्तीला प्रारंभ झाला. हाताला हात भिडलेले, डोक्याला डोकं भिडलं आणि डोक्यातल्या विचारानं कुस्ती चालू झाली. कुस्ती ही डोक्यातल्या विचारानं होत असते. कुणी म्हणतं, आता ते वाक्य मी वापरत नाही, पण उत्तम इंजिनियर म्हटलं तर पैलवान आहे. बिल्डिंग बांधण्यासाठी जागा बघावी लागते, प्लॅनिंग करावं लागतं. तदनंतर मग 1-2 वर्ष बिल्डिंग उभी राहते. पण ही बॉडी बिल्डिंग त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने बांधलेली असते. आणि दुसरी गोष्ट, पैलवानासारखी विचार करण्याची बुद्धी कुणाची नसते. त्याचं कारण सांगतो. डोक्याला डोकं ज्यावेळेस भिडतं त्यावेळेस सेकंदातल्या सेकंदाला सुद्धा डावाला प्रतिडाव करावा लागतो. इतक्या उंचीनं इतक्या फास्ट विचार त्याला करावा लागतो. म्हणून सुपर फास्ट मेंदू त्याचा चालतो. पण लोकांनी गुडघ्यात आणून ठेवलं, त्याला करायचं काय? आता नव्हतं मला बोलायचं. आता तुम्ही म्हणसाल कालचा महाराज गुडघीच होता वाटतं, असं म्हणू नका म्हणजे झालं. डोक्यातल्या विचारानं कुस्ती चालू झाली.
कुस्तीचा 1 मिनिट संपला, कुस्तीचा 1.5 मिनिट संपत आला आणि जोग महाराजांनी ढाक या डावावरती पंजाबच्या मानसिंगला चितपाट केलं आणि महाराष्ट्राची लाज त्या काळामध्ये राखली. हे झालं. तदनंतर मिरवणूक निघाली, पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेली असं सांगितलं जातं. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करून आले त्यावेळेस संतराज योगीराज गंगागिरी बाबा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले होते. वाळवंटामध्ये होते. विष्णू जोग नावाच्या या तरुणानं पाहिलं कुणीतरी महात्मा आहे, महात्म्यांच्या दर्शनासाठी खाली वाकले. महात्मा दिसल्यानंतर असं संत चरित्र सांगतं, भागवत असं सांगतं, जर संत जर बाजूने चालले असतील आणि आपण जर गाडीतून चाललो असेल तर कमीत कमी खाली उतरून 2-4 पावलं त्यांच्या बरोबर चालावं, महात्म्याच्या बरोबर त्या ठिकाणी चालावं, कमीत कमी दर्शन घ्यावं. नाही गाडीतून उतरता आलं तर चालता चालता नमस्कार घालावा. विष्णू जोग नावाच्या त्या पैलवानानं खाली उतरून गंगागिरी बाबांच्या जवळ जाऊन दंडवत घातला, दर्शन घेतलं आणि बाबांना फक्त इतकंच विचारलं, म्हणले बाबा किती व चेहऱ्यावरती आनंद दिसतोय, आज मी कुस्ती मारली, मानसिंगला चितपट केले, महाराष्ट्रामध्ये कुणाचं धाडस होत नव्हतं, त्या मानसिंगला मी मारले. आनंदाच्या भारामध्ये त्या ठिकाणी विष्णू जोग नावाच्या तो पुण्यामधले पैलवान बाबांनाही त्या ठिकाणी बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांनी पाहिला होता. विष्णू जोग नावाच्या या पैलवानानं फक्त विचारलं, बाबा मला जसा आनंद झालाय त्याच्याही पेक्षा अधिक आनंद तुमच्या चेहऱ्यावरती कसा बरं? बाबांचं कितकं सुंदर उत्तर होतं. आनंद असण्याचं कारण पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पुन्हा सांगितलं, मी पंजाबच्या मानसिंगला मारले, महाराष्ट्रामधल्या कुठल्या पैलवानाचं धाडस होत नव्हतं, ते धाडस आज मी केले. बाबांनी एकच वाक्य वापरलं, ठीक आहे आनंद झाला, इथून पुढच्या अनेक कुस्त्या सुद्धा मारशील पण तुला सुद्धा कुणीतरी चितपट करेल. बस हेच वाक्य कारणीभूत ठरलं वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करण्यासाठी. तुला सुद्धा कुणीतरी चितपट करेल. एक वाक्य इतकं काळजाला भिडलं. आपल्यासारखा असता तर दगडीच उचलल्या असते आताच्या तरुणांनी, पण मोठ्याची वाक्य बोलून गेलो, मोठे असतात. मोठ्याची वाक्य जर लागत असतील काळजाला तर तरुणांनी 100 वेळा त्या वाक्याचा विचार करावा, कारण लागणारं वाक्य ते खूप आपल्या हिताचं महत्वाचं असतं. कधी कधी साधू संत कडवट जरी बोलत असतील तरी ते खूप हित करत असतात त्यांच्या कडू बोलण्यामध्ये सुद्धा. झाली घटना अशी, एकच वाक्य होतं, तुला सुद्धा कुणीतरी चितपट करेल. पुण्याला आले, नगरकर तालमीवरती लढत मेहनत करताना मन लागत नव्हतं, रात्रीची झोप लागत नव्हती. मला कोण मारणार आहे? बाबांना त्याच दिवशी विचारलं होतं, कोण मारणार आहे मला? बाबांनी एकच सांगितलं, जा चिंतन कर, बस इतकंच उच्चारलं. तालमीवरती आल्यानंतर झोप लागत नाही, लढत मेहनत करतात, सगळं करतात, पण मन लागत नाही. मला कोण मारणार आहे, मला कोण मारणार आहे, मला कोण मारणार आहे? एक दिवस तुकोबारायांच्या प्रमाणाप्रमाणे चिंतने तद्रुपता अशी अवस्था झाली. आणि आता लक्षात आलं, काळ नावाचा पहिलवान मला एक दिवस चितपट केल्याशिवाय राहणार नाही. हा मनामध्ये विचार आला. पहिलवानकीचा काळ संपला, आळंदी गाठली, माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवलं आणि 100 वर्ष झाली 2017ला वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. एका लाल मातीतल्या पहिलवानाने केलेली क्रांती आहे. आणि दुसरी गोष्ट, वाक्य बोलून गेलो, कदाचित गंगागिरी बाबा जर हे वाक्य जोग महाराजांना बोलले नसते, तुला सुद्धा कोणीतरी चितपट करेल, तर वारकरी शिक्षण संस्थेची स्थापनाही झाली नसती आणि आज महाराष्ट्रामध्ये इतके कीर्तनकार सुद्धा दिसले नसते. उपकार आहेत महात्म्यांचे, बाबांचे आज उपकार आहेत वारकरी संप्रदायावरती. एक वाक्य महात्म्याचं काय करू शकतं? विठ्ठल म्हणून संतांच्या संगतीचा आनंद सांगत असताना आता प्रमाणानं बोलू. काही अनेक बऱ्याचशा कीर्तनामध्ये आपल्याला बरंच काही पाहायचंय. संतांचा संग काय करतो, संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर काय होतं. संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर नाथ महाराज सांगतात किंवा देवाच्या प्राप्तीसाठी साधूच्या संगतीमध्ये यावं, संतांच्या संगतीमध्ये यावं. आपण संतांच्या सानिध्यामध्ये येतो, नवल काय जगातली सगळी तीर्थ त्यांच्या दर्शनाला येतात. साधूंच्या चरण तीर्थापाशी सकळ तीर्थे येती शुद्धत्वासी, भावे सेविता त्या तीर्थासी, ते उपसर्गासी नागवती. तीर्थेत या ठाया येती पुनीत भावया, येती पुनीत भावया, येती पुनीत भावया. तीर्थेत या ठाया येती पुनीत भावया, येती पुनीत भावया.
तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवांच्या. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. तुकाराम महाराज म्हणतात, नाथ महाराज सांगतात, साधूंच्या चरण तीर्थापाशी त्यांच्या चरणाजवळ कोण कोण येतं? सखळ तीर्थे येती शुद्धत्वासी. जगातली सगळी तीर्थ त्यांच्या जवळ शुद्ध व्हायला येतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, काय सांगू त्यांची मी महिमा, काय सांगू संतांची पवित्रता. तीर्थे मागती चरण तीर्था मीही पदरज वंचिता इतरांचा काय पाडू. मी संतांची पवित्रता काय सांगू, मी सुद्धा त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा एक वाजा एक तो बहु दुर्गम. शाब्दिकांचे काम नाही थे. शाब्दिकांचे काम नाही थे. शाब्दिकांचे काम नाही थे. मोडोनी आवाटा सूक्ष्म बहुदुधड जरी झाले मैस गाय. शाब्दिकांचे काम नाही येते. शाब्दिकांचे काम नाही येते. शाब्दिकांचे काम नाही येते. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही ते. शाब्दिकाचे काम संताचा महिमा तो बहुदुर्गम. संताचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही ते. शाब्दिकाचे मला वाटतं तुम्ही गावं ना मी ऐकावं इतकं सुंदर गाताय हो. सगळ्या गायकांसाठी एकच वाक्य बोलतो पा, ज्याला देवाने स्वर दिला ना, ज्याच्याकडे स्वर आहे ना त्याच्याकडे ईश्वर आहे महाराज. ही ताकद आहे स्वराची. देवाला खेचून आणण्याची ताकद आहे. आमचे पकवादवाले नाराज होतील ना हा, त्यांच्याकडे जर ईश्वर असेल तर तुमच्याकडे पण महादेव आहे. तुम्ही काही काळजी करू नका. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. आता हार्मोनियम वाजण्यासाठी का आता प्रश्नच आहे. विठ्ठल माझ्याकडे वाक्य नाही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे कलाकाराचं कौतुक झालं पाहिजे. सत्कार नेहमी काम करणाराचा व्हावा, कान भरणाराचा अजिबात नको. जिथं कान भरणाराचा होतो तिथं कार्यक्रम अजिबात चांगला होत नाही. काम करणाराचा सन्मान व्हावा, सत्कार व्हावा. असो, मी संतांचा महिमा बोलत होतो. पाऊस पण आला असं म्हणतात बरं का महाराज. आमचं आडनाव पायगुडे.
म्हणजे आमच्या पायात काहीतरी गुड आहे. आम्ही येताना पावसाला घेऊन आलोय. विचारा आमच्या अजयरावांना, पाऊस आपल्या बरोबर आला का नाही? पुण्यापासून बरोबर आहे पाऊस. आणि असं म्हणतात की गायक मंडळींची इतकी प्रचंड ताकद असते, त्यांनी जर मेघ मल्हार नावाचा जर राग गायला तर पाऊस पडतो. येत असेल मेघ मल्हार तर गा, नंतर प्रमाण आलं तर. मेघ मल्हार नावाचा जर राग गायला तर पाऊस पडतो. दीप नावाचा जर राग गायला तर त्या ठिकाणी दिवे लागतात. आमच्याकडे एकाने दीप नावाचा राग गायला, होती ती लाईट निघून गेली. कधी कधी असंही होतं. लई पंचायत असते काही काही सप्त्यांमध्ये. तुम्ही एवढे मोठे कलाकार आहेत महाराज, तुम्ही सगळे नुसते खोकला तरी स्वरात खोकतालो. आमच्याकडे माणसं अशी गात्यात जसं काही खोकत्यात. असा प्रश्न पडतो कीर्तन करायला. इतकं सुंदर उंचीच विठ्ठल